मॅडम, आजचं जे रक्तदान शिबिर चालू आहे त्या रक्तदान शिबिराचं म्हणजे कोणतं उद्दिष्ट आहे किंवा कोणत्या याच्याने आपण रक्तदान करून घेत आहे त्याच्यात थोडक्यात माहिती द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर सौ अनुष्का प्रवीण शिंदे, MD होमिओपॅथ. आज आदरणीय नरेंद्राचार्य यांचा जो रक्तदानाचा जो काही महाकुंभ चालू झालेला आहे 4 जानेवारी ते 18 जानेवारीच्या दरम्यान, तर त्या महाकुंभाद्वारे आपल्या नारायणगावमध्ये पाटेखैरे मळ्यामध्ये जे जीवन शिक्षण मंदिर आहे तिथे आज रक्तदानाचा हा महाकुंभ चालू आहे. खरं तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारचं दान करत असतो. अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, विद्यादान असेल, पण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण अचानक रक्ताची गरज ही कुणालाही पडू शकते आणि त्यावेळी या माध्यमातून, या महाकुंभाच्या माध्यमातून नरेंद्राचार्य स्वामींच्या मार्गदर्शनाद्वारे जे काही रक्तदान आहे ते मोफत केलं जातं. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विज्ञानाने जरी प्रगती केली असली तरी पण मानवाचं जे रक्त आहे ते मानवाच्या शरीरातच निर्माण केलं जातं. ते मानवाचं रक्त कुठल्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही. म्हणजे निसर्गाची किमया अशी आहे की आपण जर एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचवायचा असेल तर ते वाचवण्याची किमया दुसऱ्या व्यक्तीच्या हातात निसर्गाने दिलेली आहे. आणि म्हणून माझं सर्वांनाच आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हायचं आहे. दुसरा विषय आमचा महिलांचा येतो की महिलांच्या आरोग्याबाबत मी बऱ्याच वेळा जनजागृती करत असते, पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की आमची इच्छा खूप असते रक्तदान करण्याची, पण हिमोग्लोबिन मात्र काही जेवढं पाहिजे तेवढं 12-12.5 नसतं. तर समस्त महिलांना मी आजच्या रक्तदानाच्या दिवशी आवाहन करू इच्छिते की त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि स्पेशली हिमोग्लोबिन वाढण्याकडे लक्ष द्यावं, की ज्यासाठी त्यांनी औषधासारखं काळे मनुके असू दे, खजूर असू दे, गुळ शेंगदाण्याचे गुळतिळाचे लाडू असू दे, तर ते आहारामध्ये नियमित घेणं गरजेचं आहे. तर आजच्या दिवशी ज्यांनी इथे रक्तदान केलं त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देते. तसंच हा जो काही महाकुंभ आहे तो जो चालू केलेला आहे हा असाच पुढे चालू राहील यासाठी देखील शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू.